या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर वरुड। आपण सध्या वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरातील जे खेरडे प्राथमिक शाळा इथे आहो। आपण बघू शकतो ही जी शाळा आहे या ठिकाणी जी वाहतूक असते मोठ्या प्रमाणात असते, कारण वरुड शहरातील सर्वात मुख्य चौक आणि राज्य महामार्ग आहे। पांडुर्णा ते अमरावती हा राज्य महामार्ग आहे, त्यामुळं वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरातून मोठ्या वाहनांची जे जळणघडण असते ती मोठ्या प्रमाणात असते आणि सायंकाळचे 5 वाजता जेव्हा या ठिकाणी शाळा सुटते त्या शाळेतील जे लहान लहान चिमुकले विद्यार्थी आहे ते रस्त्यावरून आपल्या घराकडे जेव्हा जात असतात तेव्हा मात्र या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे कुठलाही बंदोबस्त नाही, कुठलाही ट्रॅफिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी नाही। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जे जळणघडण जी जड वाहनं आहेत, जे मोठी वाहनं आहेत त्यांना थांबवल्या जात नाही आहे, त्यामुळे जो अपघात होण्याची जी शक्यता आहे या ठिकाणी नाकारता येत नाही। आपण जर बघितलं तर वरुड शहरातील पांडुर्णा चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि याच पांडुर्णा चौक परिसरातून जे वरुड शहरातील विविध शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते आपल्या घरी जात असतात आणि याच वेळेला मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती वाहतूक ठप्प होते आणि जे मोठे वाहन असतात ते या ठिकाणून जात असतात। मात्र अशात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पोलीस प्रशासन असो, नगर परिषद प्रशासन असो यांनी तत्काळ याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी सर्व स्तरातून मागणी देखील येत आहे। आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे जो मार्ग आहे तो पांडुर्णाकडून अमरावतीकडे जाते आणि या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहन असते। आपल्यासोबत काही पालक वर्ग आहेत, त्या पालकांसोबत आपण बातचीत करणार आहोत। खरं तर लहान लहान जे विद्यार्थी आहेत आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे हे जे सर्व विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी रोज याच वेळेला या ठिकाणून आपल्या घरी जायसाठी निघत असतात आणि या मार्गावर मात्र कुठल्याही प्रकारची वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची ड्युटी नाही, कुठला या शाळेचा एखादा वॉचमन देखील आपल्याला दिसत नाही। आपल्यासोबत काही पालक आहेत, काय सांगणार काकाजी? या ठिकाणी वाहतूक मोठी असते आणि याच वेळेला शाळा सुटते, अशात पोलीस प्रशासनाने या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी ठेवला पाहिजे का? जरूरत तर आहे तशी, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आपण बघू शकतो आणखी काही पालक वर्ग आपल्यासोबत आहे। काय वाटते काकाजी, या ठिकाणी शाळा सुटत असताना पोलिसांची आवश्यकता आहे वाहतूक नियंत्रणात ठेवण्यासाठी? पोलिसांची आवश्यकता आहे वाटते। आपण बघू शकतो जे छोटे विद्यार्थी आहेत, जे चिमुकले विद्यार्थी आहेत त्यांच्या कुठंतरी जीवाची खेळच आपण हा म्हणू शकतो। या ठिकाणी तत्काळ पोलीस प्रशासनानं पोलिसांचा शाळा सुटते तेव्हा बंदोबस्त ठेवला पाहिजे आणि शाळेतर्फे देखील या ठिकाणी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत अशी सर्व स्तरातून मागणी येत आहे। कॅमेरामॅन सागर निंबूरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। बॅरिकेड लावत होते। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।